या सगळ्यामध्ये आपण स्वतःला विसरत चाललो आहोत आणि आपण स्वतःला वेळ देत नाहीये। यापेक्षा आपण असं म्हणू शकतो की आपण स्वतःसाठी वेळ काढत नाहीये। एकदा स्किन केअर करून तर बघा कशी मुलींची लाईन लागते। मोस्टली बॉईज असं म्हणतात की आम्हाला काय गरज आहे स्किन केअरची, साबणाने तोंड धुतलं, पावडर लावली, झालं आमचं काम। पण तसं नाहीये। हायड्रेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ युअर डेली रूटीन। या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका। नमस्कार मंडळी, वेलकम टू माय चॅनल लेट्स डू स्किन केअर विथ मी अँड वाय स्किन केअर इज इम्पॉर्टंट। या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका। सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, स्किन केअर म्हणजे गोरं होणं नाही, तर स्किन केअर म्हणजे आपल्या आहे त्या त्वचेची छान अशी काळजी घेणं, त्याला बोलतात स्किन केअर। दिस इज कॉल्ड स्किन केअर। स्किन केअर का महत्त्वाचं आहे? कारण स्किन केअर केल्यावर आपली त्वचा एक छान प्रकारे रिॲक्ट करते आणि स्किन हॅपी होते, त्यामुळे स्किन केअर करणं गरजेचं आहे। त्याचबरोबर आपण वेगवेगळ्या कामांसाठी घराबाहेर पडत असतो, त्यामुळे उन्हामुळे, बाहेरच्या धुळीमुळे धूळ आपल्या चेहऱ्यावर येऊन बसते आणि नंतर मग वेगवेगळ्या प्रकारचे फोड आपल्या फेसवर येऊ लागतात, पिंपल्स येऊ लागतात, त्यामुळे त्यासाठी स्किन केअर करणं गरजेचं आहे। मला या व्हिडिओमध्ये असं सांगायचं आहे की माझा हा व्हिडिओ फक्त मुलींसाठी नाही आहे, तर मेल फिमेल दोघांसाठी आहे आणि हा व्हिडिओ दोघांना उपयोगी पडणार आहे। मोस्टली बॉईज असं म्हणतात की आम्हाला काय गरज आहे स्किन केअरची, साबणाने तोंड धुतलं, पावडर लावली, झालं आमचं काम। पण तसं नाही आहे। सो ऑल माय डिअर मेल फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा स्किन केअरची गरज आहे। तुम्ही एकदा स्किन केअर करून तर बघा कशी मुलींची लाईन लागते। जस्ट किडिंग। बघा कसा कॉन्फिडन्स येतोय, असं मला बोलायचं। आणि आज मला माझ्या सगळ्या गोड फिमेल फ्रेंड्स, माझ्या मैत्रिणींना मला सांगायचं आहे की आपण या सगळ्या धावपळीच्या जगामध्ये स्वतःला विसरत चाललो आहोत। जसे की फॅमिलीची रिस्पॉन्सिबिलिटी, बेबीज मुलं असतील त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी, नवऱ्याची रिस्पॉन्सिबिलिटी, या सगळ्यामध्ये आपण स्वतःला विसरत चाललो आहोत आणि आपण स्वतःला वेळ देत नाही आहे। यापेक्षा आपण असं म्हणू शकतो की आपण स्वतःसाठी वेळ काढत नाही आहे। डिअर लेडीज, प्लीज स्वतःसाठी वेळ द्या, स्वतःसाठी वेळ काढा। तुम्ही स्वतःला पॅम्पर करा, तुमच्या आवडणाऱ्या गोष्टी करा। नेहमीच दुसऱ्यांसाठी जगणार तर स्वतःसाठी कधी जगणार? पूर्ण दिवसभरातून तुम्ही 1 तास तरी स्वतःसाठी काढू शकता की नाही? नक्कीच काढू शकता। त्यामुळे स्वतःला वेळ द्यायला, स्वतःबरोबर टाईम स्पेंड करायला अजिबात विसरू नका। चला तर मग स्किन केअरला स्टार्ट करूया। आठवड्यातून एकदा तरी तुम्ही स्किन केअर केलं तरी चालेल। नंबर 1, हायड्रेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ युअर डेली रूटीन। दिवसातून 3 ते 4 लिटर पाणी तुम्ही प्यायला पाहिजे, त्यामुळे तुमची स्किन हायड्रेटेड राहते। नंबर 2, रोज वॉटर इथे आपण फेसला स्प्रे करून घेणार आहोत। रोज वॉटर स्प्रे करून झाल्यावर माझी स्किन अशी दिसते। नंबर 3, क्लिन्झिंग मिल्क। तुम्हाला तुमचा फेस क्लिन्झिंग मिल्कने क्लीन करून घ्यायचं आहे। क्लिन्झिंग मिल्कने काय होतं, क्लिन्झिंग मिल्क जेव्हा आपण आपल्या फेसवर लावतो तेव्हा पूर्ण फेस आपला क्लीन्स होतो, म्हणजे क्लीन होतो आणि आपल्याला स्टीम घ्यायला अजून जास्त हेल्प होते। त्यामुळे क्लिन्झिंग मिल्क यूज करायचं। जर तुमच्याकडे क्लिन्झिंग मिल्क नसेल तर एक बाउल घ्यायचं, बाउलमध्ये कच्चं दूध घ्यायचं आणि कॉटन घ्यायचं, असं कॉटन घ्यायचं कापूस, आणि त्या डीप करायचं त्या दुधामध्ये, कच्च्या दुधामध्ये, आणि त्या कच्च्या दुधाने आपला फेस असा क्लिन्स करून घ्यायचा। जर तुमच्याकडे क्लिन्झिंग मिल्क नसेल तर मी हे तुम्हाला सेकंड ऑप्शन दिलं आहे। आपल्याला आता घ्यायची आहे स्टीम। स्टीमने काय होतं, तर स्टीमने पोर्स ओपन होतात, तर आपण स्टीम मशीनने स्टीम घेणार आहोत। जर तुमच्याकडे स्टीम मशीन नसेल तर तुम्ही एका टोपामध्ये गरम पाणी करून वरती असं एक कापड घेऊन त्याच्याने तुम्ही स्टीम घेऊ शकता। त्याच्याने सुद्धा तुमचे पोर्स ओपन होण्यासाठी हेल्प होईल।
5. तर हे ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स रिमूव्हर आहे. हे तुम्हाला ॲमेझॉनवर एक 100 रुपीजपर्यंत भेटून जाईल, पण हे तुम्हाला खूप हेल्पफुल राहील. तर ह्याच्याने तुमचे ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स आता काढायचे आहेत. हे जे आपल्या नाकावर, मोस्टली नाकावर आणि इथे चीनवर ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स येतात, त्यामुळे हे तुम्हाला हेल्पफुल ठरेल. नंबर 6, ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स रिमूव्ह झाल्यानंतर तुम्हाला फेस असाच ओपन ठेवायचा नाही आहे, कारण स्टीम घेतल्यामुळे ऑलरेडी आपले पोर्स ओपन झालेले असतात आणि त्यामुळे ओपन झालेले पोर्स जर असेच ओपन ठेवले तर त्याच्यामध्ये अजून धूळ जाण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण एक मास्क बनवणार आहोत. हा होममेड मास्क आहे. तुम्हाला प्रोडक्टच यूज करायला पाहिजे असं काही नाही आहे. तुम्ही होममेड मास्कसुद्धा बनवू शकता. तर मी इथे एका वाटीमध्ये बेसनचं पीठ घेतलेलं आहे आणि याच्यात आपण 1 चम्मच दही टाकणार आहोत आणि हा मास्क बनवून आपल्या फेसला लावणार आहोत. 5 to 7 मिनिट्समध्ये तुमचा फेस पॅक जो आहे तो धुवून टाकायचा आहे. जास्त ड्राय होईपर्यंत फेसवर फेस पॅक ठेवायचा नाही. त्याचं कारण असं की जास्त ड्राय होईपर्यंत ठेवलं की आपली स्किनसुद्धा ड्राय होते. त्यामुळे फेस पॅक जेव्हा थोडासा ओलसर असेल तेव्हाच तो धुवून टाकायचा. ज्याच्याने स्किन चांगली राहते आणि पोर्स आपले लॉक होतात. आफ्टर फेस वॉश यू कॅन सी माय फेस नाव. नंबर 7 अँड लास्ट, तुमच्या आवडीचा मॉइश्चरायझर किंवा सनस्क्रीन तुम्ही लावू शकता. इथे मी सनशेडचं SPF 50 सनस्क्रीन लावते. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि या व्हिडिओला तुमचं खूप खूप प्रेम द्या. आणि थँक्यू फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा आणि तुम्हीसुद्धा स्किन केअर करा.